परभणी जिल्ह्यातील सर्वात चर्चित जिल्हा परिषद सर्कल म्हणजे लोहगाव. लोहगाव सर्कल मधून उभाटाचे उमेदवार धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत. धनुभाऊ, लोहगाव सर्कल मधून तुम्ही निवडणुकीला उभे आहात, काय सांगाल? सांगण्यासारखं काही नाही. जे काम करील त्यालाच लोक पसंत करतात ना. आपण एक सामान्य कुटुंबातले माणसं येत, कोणी राज्यमंत्र्याचा, कोणी आमदाराचा पुतण्या, कोणी जिल्हा परिषदेचे 3-3 टर्म मारलेले, कोणी जिल्हा परिषद अध्यक्ष. आम्ही एक सामान्य कुटुंबातून आलेले, सामान्य लोकांचे प्रश्न सोडलेले आणि रोज रस्त्यावर राहणारे लोक येत. लोक आम्हालाच लाईक करणार, लोक दुसऱ्याला लाईक करणार नाहीत. लोहगाव जर आपण पाहिला तर तिथं मागील ज्या 5-10 वर्ष 20 वर्ष बघित तिथं लोहगाव हा सर्व खूप चर्चेत असतो. म्हणजे लोहगाव एवढं सर्कल मध्ये गरम वातावरण का असते? गरमचं काही नसते. जे लोकांच्या जे मनात असते ते लोक व्यवस्थित करतात. पण आता तिथंच आमदार येतं, तिथंच मोठमोठे लोक येतं. मग त्याच्या आता घराणीशाही नाहीत काय, बाहेरचेच म्हणजे आमदाराचे पुतणे असतात, मुलं असतात, हेच येऊन उभा राहिलेत. चर्चेत येणारच ना. स्थानिक स्वराज्याची जी निवडणूक असते ती स्थानिक सामान्य लोकांसाठी असते ना. ती आमदाराच्या खासदाराच्या याच्यातून मुलांसाठी असते. लोहगावमध्ये जर आपण पाहिलं तर लढत फार रंगत होणार आहे, कारण काँग्रेसकडून अजित वरपुडकर आहेत, अजून आपलं अजितदादा राष्ट्रवादी मंचक वाहक आहेत, अजून दुसरं भाजपकडून बोनी वरपुडकर आहेत, आणि मग उभाटाकडून तुम्ही आहात, शिंदेसेनाकडून विनोद लोहगावकर आहे, आणि त्यात कमी रमीला बुधवंत अपक्ष विशाल बुधवंत आहेत. काय वाटतंय, किती फाईट कशी होईल? काही होणार नाही. वन साइड मशाल चालणार आहे. आमदार खासदार प्रत्येक प्रश्नासाठी आमदार खासदार आहेत उभाटाचे. त्याच्यामुळे आता हे आयत्या पिठा येऊन काही होणार नाही. त्यांचा आणि त्या लोहगाव सर्कलचा काही संबंध नाही. कोणाचा? जे इतर उमेदवार आहेत त्याचा आणि लोहगावचा काही संबंध नाही. काय समज ते तर म्हणजे आमचे बापदाचे, आमच्या जमिनी, आमचे घरदार आहेत. कोण्याही गावात गेलेले नाहीत, कुठं काही कामं केलेली नाहीत. साथ साधणार नाही, फक्त उगा आडनावामुळे चलायलीत, बाकी काही नाही त्यांचं. नाही, ते म्हणत आमच्या जमिनी, आमचे घरदार आहेत, आमचे वाद आहेत. तुमच्या जमिनीवरून दुसऱ्याला काय करायचे? तुमचा विषय राहिला. पण जनतेसाठी कोण्या माध्यमातून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडणार? जनतेचे प्रश्न सोडावे लागतात ना. जनतेचे प्रश्न सोडले म्हणतो लोक, त्यांना तिकडे बोलायला तुम्ही निवडणूक म्हणाले काय, आता 5 तारखेला कळणारच आहे ना. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडता का? हो, 24 तास आम्ही रस्त्यावर राहतो. पंचायत समिती असो, तहसील असो, कलेक्टर ऑफिस असो, जिल्हा परिषद असो. मग ते लोक सोडवणार नाहीत का प्रश्न? नाही, आजपर्यंत आले नाहीत. तर जनता त्याला त्याची जागा दाखवणार आहे. ते ना गाडीचे काच तर खाली करीतच नाहीत, पण ते कुठं कोणाला रामराम सुद्धा माहित नाही त्यांना. नाही, मी मागे एक तुमच्या सर्कलमध्ये विनोद लोहगावकर यांची मुलाखत घेतली होती. विनोद लोहगावकर म्हणले सगळे बाहेरचे आहेत म्हणे, एकही ग्रामीण भागात राहत नाही म्हणे, मी गावात राहतो म्हणे. बाहेरचा याचा विषय नाही ना, स्थानिकचा मी बी आहे. पण त्याला बी चान्स दिलेला आहे ना. जिल्हा परिषद अध्यक्ष होते, सभापती होते, काय केलं? ते त्यांचे वडील होते, आई होती, विनोदराव लोहगावकरची. हो, त्यांनाच पण चान्स दिलेला आहे, पण त्यानं केलं काय? काहीच नाही ना. आता मी पंचायत समिती सदस्य होतो, आमचे आदरणीय रविभाऊ पतंगे होते. आमच्या कार्यकाळात पीएससी सेंटर लोगावला आणलं आम्ही, आमदार खासदारांच्या नेतृत्वाखाली. त्यांना पीएससी सेंटर सुद्धा आणता आलं नाही. ते तर म्हणजे मी रनिंग सरपंच आहे, खूप काम केलं. काही केलेलं नाही. त्यांना सुद्धा वारसा भेटलेला आहे राजकारणाचा. आमच्या घरात आम्हीच आहेत फक्त पदावर, आमच्या घरातलं कोणीही नाही. तुझे मी असं म्हणलं की नाही, धनुभाऊ बी तिथले धाडगावचे सरपंच आहे, धनुभाऊ परमेल राहतात म्हणे. आता राहण्याचा विषय काय आहे? जनतेचे काम करण्याशी मतलब आहे ना. आता मी गावात, माझी शेती आहे, भाऊ आहे, वडील आहेत, घर आहे, दार आहे, सगळं आहे. मग तुम्ही असं म्हणाल माझं घर आहे, दार आहे, शेती आहे, मग दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचे घरदार, शेती, त्यांचं नाव आहे तिथं, त्यांचं सगळं आहे, मग तुम्ही त्यांना कसं म्हणाल ते येत नाही किती गावात जे दुसरे उमेदवार आहेत? अहो, याला इच्छा पाहिजे, लोकांच्या प्रश्नाचा उतरणारा माणूस पाहिजे रस्त्यात. आता तुम्हाला डायरेक्टच पैसे जेव्हा याचं निवडून जायचं, त्याला ते काय अर्थ आहे? पैसे जेव्हा यायचं म्हणजे पैसे म्हणजे आता टायमाला लालूच द्यायचे लोकांना, हे करतो ते करतो, पुन्हा काय व्हायचं? असं कसं म्हणाल तुम्ही? आता त्यांचं वारसा आहे, त्यांचं गाव आहे, दाखवा ना, त्यांना कार्य दाखवा. जनतेचे प्रश्न, शेतरस्ते असतात, वीज असेल, आता सोलारची काही शेतकऱ्याची अडवणूक होऊ लागली, त्याच्यासाठी रस्ते उतरणार पाहिजे ना. आणि सगळे जे उमेदवार आहेत वारसा लाभलेले लोक आहेत, गुत्तेदार लोक आहेत. गुत्तेदार आहे सगळे. आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाटा या गटातून आमदार खासदारच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. 24 तास फोन उचलित खासदार साहेब, आमदार साहेब.
नाही, मागच्या वेळी तुमचे जिल्हा परिषद तुमचे रविभास पतंगे होते, त्यांच्या काळात काही कामं झाली ना झाली गावात? भरपूर कामं झाली. लवगावचा जे सगळ्यात मोठा प्रश्न जे PSCचा हम्म, ते रवी भाऊनं हम्म, प्रश्न सॉल्व्ह मार्गी लावला. मार्गी लावला हम्म, आणि ते आमदार खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते झालं. हम्म. हं. आणि 3-3, 4-4 टर्म आमदार होते तर तरी त्याला ते प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्ष होते तरी त्याला ते प्रश्न मार्गी लागला नाही. सगळ्यात मोठं म्हणजे आरोग्याचा प्रश्नच मिटला लवगाव जिल्हा परिषद सर्कलचा. माझ्या ग्रामीण भागातल्या प्रामुख्याने समस्या काय असेल धनुभाऊ? तुम्ही ग्रामीण भागातले लोक ग्रामीण भागातल्या म्हणजे सगळ्याच आता शेती असेल, बाकी आरोग्य असेल, पाणी असेल, रस्ते, नाल्या. आता हे पाऊस आता अतिवृष्टीच्या काही समजा पावसाळ्यातल्या आरोग्याचे अनुदान, पुन्हा हे MRGS मार्फत विहिरी, घरकुलं, जनतेची पिळवणूक न होऊ देणं. हं. पण धनुभाऊ, आता तुम्ही ग्रामीण भागातले आहे, तुम्ही म्हणाले ग्रामीण भागात जे प्रश्न असतात, तुम्ही माग सरपंच राहिले, तुम्ही जिल्हा पंचायत समिती, तुम्ही कामं केली का गावात? अशी कामं सांगा तुम्ही जे गावात कामं केली त्या कामाच्या जोड लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं, अशी काय कामं केली तुम्ही? जे पंचायत समिती क्षेत्रात येतात MRGS घरकुल असतात, विहिरी असतात, गोटे असतात, फळबाग असेल, सगळ्यात जास्त माझ्या सर्कलमध्ये झालेली आहेत. आणि कुशल अकुशल हे सगळे बिल आमचे व्यवस्थित पडतात. आमच्या 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 लोकांना यायचं सुद्धा काम ठेवत नाहीत पंचायत समितीला. व्यवस्थित कागद न कागद आम्ही स्वतः तिथं उभे राहतो. नाही, आता गावात उद्या काही गावाच्या नागरिकांना काही प्रॉब्लेम आली, जसं नगरसेवक कसं शहरात नगरसेवक असतो, वाडाचे लोक ते कामं सॉल्व्ह करतो. आता उद्या तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही परभणी शहरात आला, मग गावातल्या काही समस्या आल्या, काही अडचण आली, मग परत तुम्हाला परभणीला यायचं तुमच्याकडे गावातल्या लोकांनी? नाही नाही नाही, फोनच्या माध्यमातून त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. माझी शेतीबाडी तिथं मला जावं लागते, यावं लागते. शहरात म्हणजे आमचं आहेच की 10 किलोमीटर शहर आहे. आता शिक्षण क्षेत्र आहे हे, त्याच्यामुळं शहरात आलेले असतो आम्ही. आम्ही काय गाव सोडलेले का? घर आहे माझं तिथं. आम्ही शेतात तर रोजच जावं लागते ना. आपण मूळ शेतकरीच आहेत ना. आता मेन मुद्दा धनुभाऊ, निवडणुकी सोपी राहील नाही, निवडणुकी खर्चात झालेली आहे. कळत न कळत जो पैसा जास्त खर्च तो निवडून येईल. का ज्यानं कामं केलं नाही त्याला अवघड आहे. ज्यानं कामं केले त्याला काही अवघड नाही. लोक नीतिमत्ता कवाच विसरत नाही. तर पण हे आयत्या टायमाची आलीत का त्याला ती दणकाच आहे. कोण येईल तर सांगा ना तुम्ही. इतकं राहिलं तुम्ही शिवसेनावाले, तुम्ही भेट बोलायला. अहो त्याचा विषय नाही. जे आयत्या टायमाची आले आता मला सांगा, त्याच्या घरात आमदार आहे, खासदार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष, यानं 4-4 टर्म जे भोगले आणि त्याला पैसे लालूच हेला काय करायचे? यानं कामं केलेले असतात ना पहिले काही. म्हणजे आधी काही कार्य केलं असेल त्याच्यामुळं ते पैसे तर कशामुळे दिलेत? काही केलं नाही तेव्हा दिलेत ना. गावात लोक पैसे दिलेत का? पैसे म्हणजे लालूच देऊन, पार्ट्या खाऊ घाल, शेत रस्ते कराय म्हणजे हे रस्ता करतो, ते करतो, नळ्या टाक, काही टाक, असं लालूच आम्हीच दाखवायलेत ते. आम्ही जाऊ मग चांगलं गोरगरीबाला पैसा यायला म्हणल्यावर चांगली गोष्ट आहे ना. नाही कामं केलं असलं काय गरज आहे? मग तुम्ही म्हणा की घ्या पैसे त्याच्या मतदान, पैसे हाणायचे टेन्शन मतदान. लोक व्यवस्थित करणार आहेत. लोक स्थानिक आणि जे काम करणार आहे, जे सतत फोन उचलीत आहे, त्यांनाच निवडून देणार आहे. निवडणूक ही आमच्यासारख्यासारखी काय अवघड नाही, काही नाही. आम्ही शेतकरी कुटुंबातले पैसे कसे जाईल ढेकळायचे? 1-2 कोटी बघितलेच नाहीत आपण. उठायचं, शेतात जायचं, लोकांची कामं करायची, घरी यायचं. आणि समाजकारण कोणतं राहू द्या, सामाजिक कार्यक्रमाचं लग्न असो, काही असो, दुसरे काही सामाजिक प्रश्न असतात, ते आम्ही 24 तास सोडणार आहेत. खासदार साहेब आणि आमदार साहेबाच्या ते कवा रात्रशा लावो, दिवसा लावो, कधी 24 तास फोन चालू असते. त्याच्यामुळे आम्हाला अडचणच येत नाही ना. आणि बाकीचे काय आहे त्या पिठाचे पैसे कमवायचे आपलं पूर्ण 5 वर्ष. आता 1 कोटीचं जातात, नाही 2 कोटी जातात. त्या पुन्हा मग त्या 210 कशी होतात ती करायचं. मग लोकच तर निवडून देणार ना पैसे. जनता ही काम करणाराला निवडून देणार. जनता पैशाला काहीच नाही, याला असंच हाकलून देणार. ज्या शर्ट राहिले का ते तसेच कोरेच शर्ट घरी घेऊन जाणार आणि ते डबल येणार बी नाही ती मतदारसंघात. जे काम करते का त्यालाच निवडून देणार. लोक नीतिमत्ता विसरत नसतात. लवगावच्या लोकांना एक तर स्थानिक, दुसरा सामान्य कुटुंबातला, आणि आपले कामं प्रश्न सोडणार. म्हणजे आता मोठ्या लोकांच्या घरी जाऊ शकत नाही आमदार, खासदार, गरीब, ते आलं तरी मोठ्यालाच विचारणार. सामान्य कुटुंबातल्या लोकांना बोलणारा, बसणारा, उठणारा, 24 तास अवेलेबल राहणार मीच एकलाच.
नाही, तुम्ही सरपंच आहात झाडगावचे, विनोद लोगावकर सरपंच आहेत, मंचक वाघ सुद्धा सरपंच आहेत, म्हणजे तिघही मग स्थानिकचे झाले की तिघही. नाही पण मी पंचायत समितीच्या माध्यमातून खूप कामं केली ना लोकांची. माल म्हणजे हल्ला असेल तुम्ही मग. नाही नाही. माल हाणला असता तर गाड्या घोड्या मोठमोठ्या हे केल्या असती. अजिबात काय नाही. जे काम करते का ते त्याला अपेक्षा बी नसती. ओके. ज्याचा डोळा पैसा वाचते का मग ते कामाच्या नादाला लागत नाही ना, उठून आपलं हाणायचंच बघत आहे. जे काम करते का त्याला अजिबात त्याचा गंधच नसते. पण लोक जनतेला आपल्या माध्यमातून काय संदेश देणार तुम्ही? लवगावची जनता ही सुज्ञ आहे. ती सामान्य लोकांना म्हणजे जे काम करणारे लोक आहेत त्यालाच निवडून देणार आहे. त्याला माहिती आहे 24 तास काम करणारा माणूस म्हणजे मीच आहे. आणि आमच्यासारखं म्हणजे मलाच पसंती देणार. मग येणारा गुलाल कोणाचा असणार? हे मशालचा राहणार धनंजय देशमुखचा. मग जिल्हा परिषद मशालचा. जिल्हा परिषदवर सुद्धा मशालचाच भगवाचे फडकणार. खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जसा महानगरपालिकेवर फडकला तसा जिल्हा परिषद परभणीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा भगवा फडकणार.